ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत शेपूची भाजी। तर ही शेपूची भाजी आपण थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। ज्याला पण आवडत असेल ना ते सुद्धा आवडीनं खाईल, इतकी छान लागते ही शेपूची भाजी। तर सगळ्यात पहिले मी ती शेपूची भाजी घेतलेली आणि ही गावरान भाजी ती आपल्याला घ्यायची आणि मी ते हिरवीगार शेपूच्या भाजीच घेतलेली। आता ही भाजी आपण छानपैकी ते निवडून घेणार। इथे थोड्याशा आपल्याला काड्या घ्यायच्या जेणेकरून आपल्या काड्यामध्ये टेस्ट असते, त्याच्यामुळे ते आपण काड्याचा थोडा उपयोग करणार आहे। आणि आता इथे मी शेपूची भाजी छानपैकी निवडून घेते। तर भाजी निवडताना आपल्याला भाजी आणि थोडीशी अशी काड्या घ्यायच्या जेणेकरून आपल्या भाजीमध्ये त्या काड्यांचा आर्क उतरतो आणि भाजी छान लागते। तर कवळी कवळीच भाजी घ्यायची आपल्याला, म्हणजे भाजी छान लागते। बरेच जण काय करतात, मार्केटमध्ये शेपूची भाजीची जी गड्डी असते ती थोडी दिसायला छान असते, पण ती रट वगैरे असले ना तर त्याची टेस्ट छान लागत नाही। त्याच्यामुळे भाजी कवळीच घ्यायची जेणेकरून आपली भाजी छान लागते। आपण डब्यासाठी बनवतो, त्याच्यामुळे कसं नंतर ती भाजी थंडी झाल्यानंतर छान नाही लागणार ना, त्याच्यामुळे तुम्ही कवळी भाजीचाच वापर करा। तर इथे मी भाजी निवडून घेतलेली आणि ती ही भाजी आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण बऱ्याच वेळा भाजीवरती किडे वगैरे असू शकतात। त्याच्यामुळे आपल्याला इथे भाजी छानपैकी निवडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची असते। तर इथे मी हिला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। तर इथे मी हिला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण याला बारीक कट करून घेणार आहोत। तुमच्याकडे चाकू असेल तर तुम्ही चाकूने करा किंवा कैचीने करा। आता ही भाजी छानपैकी ते बारीक कट करून घ्यायची आपल्याला। इथे मी आता गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि ते तेल आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे। शक्यतो कमीच तेलाचा वापर करायचा आहे, पण बऱ्याच जणांना कमी तेल आवडत नाही, त्याच्यामुळे कुणी जास्त घालतं कुणी कमी घालतं। तर इथे आता 2 चम्मच तेल घालून झालेलं आहे आपलं। आता याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहे आणि भरपूर प्रमाणात लसूण, कारण लसणामुळे या भाजीला टेस्ट छान लागते, त्याच्यामुळे मी ती लसणाचा वापर जास्त करणार। आता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ। इथे तेल गरम झालेलं आहे आपलं, बघू शकता तुम्ही। आणि लगेच आपण इथे टाकणार जिरे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि जास्त कढीपत्ता। इथे अद्रक टाकायची नाही आपल्याला। आता इथे आपण थोडासा हा लसूण फ्राय करून घेणार आहोत। तर खूप जास्त आपल्याला इथे लसूण फ्राय करायचा नाही आहे। आता इथे मी टाकणार 1 चम्मच हळद आणि अर्धा चम्मच हळद आणि तिखट 1 चम्मच। आता इथे आपण याला छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेऊ। आता याच्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायची शेपूची भाजी आणि ही शेपूची भाजी आपल्याला किती छानपैकी ते फ्राय करून घ्यायची। पूर्ण तिखट आपल्या भाजीला लागलं पाहिजे। बरेच जण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण घालतात, पण शेंगदाण्याचा कूट घातल्याने भाजी इतकी छान लागत नाही। आपण ज्या पद्धतीने करणार त्या पद्धतीने भाजी खूप छान लागते। लहान मुलं पण आवडीने सुद्धा खातील, इतकी छान होती ही भाजी। आणि याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ। आणि ही भाजी आपण आता इथे थोडीशी मिठामध्ये शिजवून घेणार आहोत। आपल्या मिठाला पाणी सुटल्यानंतर तिला जास्त पाण्याची गरज पडत नाही, त्याच्यामुळे आपण इथे पाण्यामध्ये हिला शिजवून घेणार आहोत। आणि मग याच्यामध्ये नंतर आपण ॲड करणार आहोत थोडीशी मुगाची डाळ। तर मुगाची डाळ इथे मी 10 मिनटं अगोदर भिजत घातलेली आहे, कारण ती मग शिजून लवकर तयार होते। तर आपण ती गरम पाण्यात भिजत घालायची 10 मिनटं। ज्यावेळेस आपण भाजी कट करतो ना त्यावेळेस आपण ते भिजू घालून द्यायची, तोपर्यंत आपल्या इकडे तयार होऊन जाते सर्व। डब्यासाठी योग्य पद्धतीने ही भाजी तयार होते, आपले खूप जास्त वेळ लागत नाही। आता ही भाजी आपण इथे मिठाच्या पाण्यात शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी ते आपली भाजी, आणि अगदी कमी वेळेत होती ही भाजी शिजून। तर आता आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार 5 मिनिटासाठी फक्त आपल्या इथे ही भाजी शिजवून घ्यायची। आणि आता मी इथे ॲड करणार आहे मुगाची डाळ। तर इथे मी आता मुगाची डाळ टाकून घेते। आता इथे आपल्याला ही मुगा डाळ भाजीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची। याच्यामुळे काय होतं ते छान लागतं। आणि जेव्हा आपण तुरीची डाळीमध्ये करतो ना
तर इतकी छान टेस्ट येत नाही. त्याच्यामुळे मुगाच्या डाळीतली टेस्ट छान लागते. इथे तुम्हाला वाटलं तुम्ही ते सुकी पण करू शकता आणि पातळ पण करू शकता, पण आपण डब्यासाठी देणार म्हणून थोडीशी सुकी पण करायची नाही आपल्याला आणि पातळ पण करायची. तर आता याच्यावरती आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ. तर आता इथे आपली मुगाची डाळ आणि शेपूची भाजी मिठाच्या पाण्यात छानपैकी शिजून तयार झालेली. शिजून म्हणजे थोड्या प्रमाणात. तर इथे आपण आता गरम पाण्याचा वापर करणार आहोत. गरम पाण्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट बदलत नाही. जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर तुमच्या भाजीला टेस्ट येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही भाजी करा, जेव्हा तुम्ही वरतून पाणी टाकणार तर तेव्हा तुम्ही ते गरम पाण्याचा समावेश करायचा असतो. इथे आपण आता शिजेपुरते इथे गरम पाणी ॲड करून घेणार आहोत. बरेच जण थंड पाणी टाकतात, त्याच्यामुळे काय होतं आपली भाजी बेचव लागते. त्याच्यामुळे इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि ही भाजीची टेस्ट बदलणार नाही. तुम्ही बरेच जणांना ढेकर येतात म्हणून शेपूची भाजी खात नाही, पण तुम्ही या पद्धतीने करा. आपल्या भाजीचा वास पण येत नाही आणि ढेकर पण येत नाही. सर्वजण आवडीनं खातील. तर इथे आता आपण ही भाजी ते शिजवून घेणार आहोत 2 मिनिटासाठी. अगदी कमी वेळेत ही भाजी शिजून तयार होते, कारण आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून घेतलेले आहे. आपण याची भाजी याची डाळ असते आपली मुगा डाळ, ती पण भिजू घातलेली, त्याच्यामुळे अगदी कमी वेळेत शिजून तयार होते. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि भाजी शिजून घेऊ. आणि इथे पाणी घालताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला भाजी पातळ हवी का घट्ट, त्यानुसार इथे पाण्याचा समावेश करायचा आहे. तर इथे मला भाजी खूप पातळ पण नको आणि घट्ट पण नको, मी ते त्यानुसार इथे पाणी ॲड करून घेतलेले. आता झाकण ठेवून आपण हिला शिजून घेऊ. इथे आपली भाजी शिजून तयार झाली, तुम्ही बघू शकता. आणि टिफिनसाठी अगदी योग्य प्रमाणात ही भाजी आहे. खूप जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. तर आपण या भाजीला आता टिफिनमध्ये टाकून घेणार आहोत, कारण मुलांसाठी किंवा मिस्टरांसाठी खूप छान भाजी बनवून तयार होते आणि कमी वेळेत होते. तर माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर कशी झाली भाजी मला नक्की सांगा कमेंट्समध्ये, आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता मला हे पण सांगा.